महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे, नेमकी कुठल्या व्हरायटीची निवड आपण केली पाहिजे. आता ह्या गोष्टी भागानुसार ठरत असतात. आपलं क्लायमेट स्ट्रक्चर कसं आहे, आपल्याकडे अति पाऊस होत असेल किंवा कमी पाऊस असेल, मग अशामध्ये आपण कुठल्या व्हरायटीची निवड केली पाहिजे. आता याच्यात विचार करण्यासारखी गोष्ट फक्त एक आहे की मे हा महिना खूप उन्हाचा असतो आणि या उन्हामध्ये स्ट्रक्चरल ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि नंतर पावसाळ्यामध्ये तग धरला पाहिजे. उन्हातली व्हरायटी जर आपण आता निवडली, म्हणजे उन्हाळ्यातली कुठलीही व्हरायटीची लागवड जर आपण केली एक महिन्याचा विचार करता, तर पुढचा पावसाळा काढणं आपल्याला अशक्य आहे. ड्रॉपिंग होणं असेल किंवा पाला खराब होणं असेल, या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. 4-5 स्ट्रॉंग व्हरायट्या मी सांगतो. पहिल्या क्रमांकावरती मी ठेवतो, कुठल्याही भागामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये ग्रो होणारी जी सौ आणि बहु या सिजेंटा कंपनीच्या ज्या 2 व्हरायट्या आहे खूप उत्तम आहे. काही अडचण ह्या व्हरायट्याला येत नाही. फक्त विषय हा आहे की गोल आकाराचा टोमॅटो, जो गावठी वाण आपण ज्याला म्हणू शकतो, त्या पद्धतीचा हा टोमॅटो आहे. बाकी याचा कुठलीही अडचण नाही. पण आपल्या भागात जर अंडाकृती टोमॅटो चालत असेल, ज्याला खूप शाईन पाहिजे, जर अशी काही मागणी आपल्या भागामध्ये असेल, तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये 3-4 वर्षापासून फॉर्ममध्ये असणारी व्हरायटी आर्यमानची निवड किंवा त्याच्यानंतर अनिमेश 108ची निवड त्या ठिकाणी आपण करू शकता. पहिला महिनाभर जर आपण काळजी घेऊन ह्या व्हरायटीकडे लक्ष दिलं, तर पुढचे दिवस आपल्यासाठी उत्साहाचे असू शकतात. कारण ह्या व्हरायट्यांमध्ये पावसाविरुद्ध तग धरण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रमाणात आहे. जून नंतर जर लागवडी करणार असाल, तर त्यावेळेस 2048 सारखी व्हरायटी, सिजेंटाची 2174 सारखी व्हरायटी किंवा व्हीएनआरची 1064 सारखी व्हरायटी, या 3 व्हरायट्यांपैकी कुठली एक व्हरायटी जून नंतर आपण लावू शकता. जर जून नंतर लागवडी करणार असाल, तर विशेषतः व्हीएनआर सीडची जी 1064 आहे किंवा 2048 ही जी व्हरायटी आहे, या 2 मानांकडे आपण बघू शकता. आणि जुलैनंतर जर लागवड करणार असाल, तर 2174 ही व्हरायटी बेस्ट आहे. ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो त्या ठिकाणी 2174ची लागवड अर्लीमध्ये सुद्धा आपण घेऊ शकता. अशा पद्धतीनं नियोजन करून व्हरायट्या ज्या सांगितलेल्या आहे त्या व्हरायट्यांची निवड करू शकता. विशेष प्राधान्य जे दिलेलं आहे ते आर्यमान आणि अनिमेश 108 या 2 व्हरायट्यांना दिलेलं असेल.